आज आहे गवळणीचा दुसरा दिवस। काल पहिला दिवस होता, एक गवळण असते आणि आज आपल्याकडे 2 गवळणी असतात। तर सकाळ सकाळी ननंदबाईंना स्वतःचं सगळं आवरलं, आंघोळ सकाळची कामं झाल्यानंतर त्यांनी लगेच सुरुवात केली गवळणी बनवण्यासाठी। काल मी गवळणी बनवल्या होत्या, काल एक होती तर आज 2 आहेत। तर पहिलेही ननंदबाईचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे। सध्या सुद्धा तो सर्चिंग मध्ये चालू आहे। तुम्ही गवळणी कशा बनवायच्या सर्च केलं तरी आपला व्हिडिओ टॉपला येऊन जातो। तर आज ननंदबाई छान अशा 2 गवळणी आणि बळीराजा कसा बनवायचा ते आपल्याला दाखवणार आहेत, जर त्या वर्षीप्रमाणे। तर रूढी परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं असू शकतं। छान अशी जास्वंदाचे फुलं सुद्धा लागले देवपूजेसाठी आपल्याला। तर 2 गवळणी सारख्या त्यांनी बनवून घेतलं आणि त्यावरती आता ठेवत आहेत। डोक्यावरती टोपलं, असं म्हणतात की ही टोपलं घेऊन गवळणी शेताकडे जातात आणि त्यांच्या सोबत त्यांना 5-5 पिल्ले करायचे आहेत। जे जुनी रूढी परंपरा आहे ना, त्या पद्धतीनेच त्या ननंदबाईने मला सुद्धा शिकवलंय आणि त्या सुद्धा करतात। तर टोपली ठेवून झाली, आता 5-5 पिल्ले, 5-5 पिल्ले म्हणजे त्यांचे गवळणीचे ते लेकरं। हे बघा, छान असं हिरव्यागार शेणापासून छान अशा गवळणी बनवत आहेत। त्यांना खूप छान जमतं गवळणी बनवायला। मला तेवढं जमत नाही, कारण माझ्या माहेरची पद्धत वेगळी आणि सासरची वेगळी आहे। आणि जर त्या वर्षी ननंदबाईच करतात, मीही 1-2 वेळा केलेलं होतं। म्हणजे जसं काम असेल तसं आम्ही पटापटा हातासारखं करून घेतो। आणि गवळणी 5-5 पिल्ल्यासोबत उभा टाकलेल्या आणि आता बनवत आहेत बळीराजा। तर मी म्हणत होती की खूप मोठा झाला, तर म्हणले बळीराजा चांगला धंदाकटच छान वाटतो आणि ते पण झोपलेला, परत ते जातं, हे सगळं करणार आहेत ननंदबाई। तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, मस्त असा त्याने केला। कालचा माझा थोडासा बारका झाला होता आणि मी हातपाय जरा केलं होतं, तर नाही म्हणले जे आपण पहिल्यापासून आपले आजी आई करतात त्याच पद्धतीने बनवायचं। तर माझ्या सासूबाई ह्या पद्धतीने बनवायच्या असं ननंदबाई सांगतात। तर पूर्ण आमच्या गवळणी हो का रेडी झालेल्या आहेत। हळदी कुंकू, फुलं, रांगोळी सगळं काढून पूजा केली। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।